गाईज, तुमचं स्वागत आहे परेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपल्या दादाच्या इकडे गणपती अप्पा बसलेला आहे। तर पूजा सकाळीच झाली पहाटे आणि त्यांनी फोन केला होता, तर मी झोपलेलो। आता जस्ट तयार झालो आहे आणि आपण चाललो आहे गणपती अप्पाचं दर्शन करण्यासाठी। आणि गाईज, आपल्या गावात आजूबाजूला भरपूर असे गणपती बाप्पा बसलेत। सर्वांचे मी तुम्हाला मूर्ती दाखवतो, म्हणजे गणपती बाप्पा कसे सर्वांचे अलग अलग प्रकारचे गणपती बाप्पा आहेत। तर तुम्हाला सर्व गणपती बाप्पाची माहिती वगैरे देतो, बघा। चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण दादाकडे जाऊया। पहिलं दादाच्या गणपती बाप्पाचं दर्शन करूया, त्यानंतर तुम्हाला एकेका जणांचं गणपती बाप्पाचं दर्शन करून देतो। मम्मीने बघा मोदक बनवले, कथे ते 21 सर्वप्रथम आपण नितीन दादाच्या गणपती बाप्पाचं दर्शन करूया। नितीन दादाचा गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला। बोल तो वाला, ते येल्लो वाला। गाईज, आपण आता लोकेश भोईच्या घरी आलोय। स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे। स्वागताला लीला नाणे आलेले आहे। काय पुष्ट बोल, गणपती बाप्पा गाईस, तुम्हाला आता अण्णा नानाचा गणपती दाखवतो। भरपूर असे सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघायला। चला आता आपण सगळ्याचं दर्शन करून घेऊ, एक एक गणपतीचं। आता आपण अण्णा नानाच्या गणपतीचं दर्शन करून घेऊ। बघा आमचा अध्यक्ष आहे, अध्यक्ष कुर्ता बघा, हिरो। गाईज, अण्णा नानाच्या गणपतीचं दर्शन झालंय आणि अण्णा नानाने नाकवा मूर्ती आणली, तर मूर्ती पण खूप छान आहे। चला आता आपण सदानंदाच्या इथं दर्शनाला जाऊया। सदानंदाची कशी मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो। जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये। येत आहे यो भरतय, काय बोलते, मोदक। मोदक करते, मोदक। तर गाईज, सदानंदाच्या घरातला जो डेकोरेशन आहे ना, तो सेम कोकण सारखा केलेला होता। म्हणजे कोकणमध्ये जसं घरं आहेत वगैरे सर्व काही या गणपती डेकोरेशनमध्ये पाहायला मिळाली। आता आपण चाललो आहे ते म्हणजे सूर्यकन्नाच्या घरी, यांचं डेकोरेशन बघूया आणि गणपती बाप्पा सुद्धा बघूया। चला त्यांचं दर्शन करू। सो गाईज, हे बघा सगळे मच्छीवाली, हे बघा ही बोईसवाली, तिकटलेवाली। हे बघा सगळे जावाला बसले, कुबोवाला बघा आमचा, तो काय व्यापारी बसले। तर गाईज, आपण आता जस्ट सूर्यकांताच्या घरी दर्शन केला आणि त्यांचा मकर आहे ना, तो लाकडाचा आहे, सागाचा, आणि भरपूर असं नक्षीकाम केलेलं होता। सुंदर मकर होता, कारण की दरवर्षी तोच मकर असतो त्यांच्या घरी। गाईज, आपण आता गावातलं दर्शन केलं सगळं गणपती बाप्पांचं आजूबाजूच्या। आता आपण चाललोय सारसोल्याला, दामिनीताईकडे। तिच्या घरचा पण गणपती 1.5 दिवसाचा असतो।
मारुतीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी चाललोय. तर चला आता आपण पाम बीचला आहोत. तर फक्त 10 मिनटं लागतील आपल्याला पोचायला साडसोले गावात. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर गाईज आपण आता दामिनीताईच्या गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन केलं. भरपूर छान अशी मूर्ती होती. आता आपण बोनकोड्यामध्ये चाललो आहे संजय भाऊंच्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. तर चला आता आपण बोनकोड्याला भेटू. बोललो मगाच दुसरी बाबा नाही जेवायला पाहिजे. गाईज आता आरतीची वेळ झाली आणि आपण आलो दादाकडे आरतीसाठी गणपती बाप्पाच्या. तर चला आता आरती करून घेऊ. आरती झाली नाही आणि इथं बघा जेवणाची तयारी चालली. भाजीवाली सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव मोरया रे बाप्पा मोरया रे कारणी देह माझा पडावा. मी बालकाने तुझी सेवा करू काय जाणे न्याय माझे कोट्या. आठला जेवायच्या आरती ग. नाही आम्ही काय बोला मग लवकर यावं ना तुला. गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन कोणला म्हणजे गुलाबजामुन.